हॅलो माय यूट्यूब फॅमिली, आपण आज हलव्यापासून लॉंग नेकलेस बनवणार आहोत। आपल्याला यासाठी मंगळसूत्र ओवायचा दोरा किंवा मग गोधडीचा दोरा घेतला तरी चालेल, बारीक सुई, जंपरिंग, त्यानंतर आपल्याला स्टोन चेन हवी आहे, एक प्लायर हवा आहे, कात्री, बॉल चेन, मोठी बॉल चेन, ही मला एक अजून भेटली होती त्यामुळे मी ठेवली आहे। आपल्याला ग्लू लागणार आहे B700, आपल्याला हलवा लागणार आहे होलवाला आणि विदाऊट होलवाला पण, आणि रेड स्टोन किंवा ग्रीन स्टोन जसं तुम्हाला हवं आहे तसा, गोल्डन मनी 1 mm किंवा तुमच्या डिझाईननुसार तुम्हाला हवे तसे, आणि नेकलेस टसल, वॅक्सशीट किंवा कॅनव्हास। त्यानंतर वॅक्सशीटवर आता आपण एक पॅच बनवणार आहोत। त्यासाठी मी ग्रीन कलरचा स्टोन घेतलेला आहे। तुमच्या साडीच्या डिझाईननुसार किंवा तुम्हाला वाटेल तसा कलर तुम्ही चूज करू शकता स्टोनचा। ग्लूने आधी आपण ग्रीन कलरचा स्टोन तिथे चिटकवून घेणार आहोत, तुम्ही ग्लू गनही यूज करू शकता। त्यानंतर मी इथे बॉल चेन लावत आहे, जी स्मॉल आहे माझ्याकडे। यामध्ये ना एक तार असते तर ती आपल्याला सरकवायला लागते हळूहळू, तेव्हाच तो चांगला लुक येतो। त्यानंतर कटरने कट करायचं। त्यानंतर सेम ग्लू लावून आपण इथे स्टोन चेन चिपकवणार आहोत, हळूहळू चिटकवायची। यामध्ये पण एक तार असते, ते जॉईन करून आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यानंतर सुईमध्ये मी मंगळसूत्राचा जो बारीक दोरा असतो तो ओवून घेत आहे, तुम्ही गोधडीचा दोरा पण यूज करू शकता। त्यानंतर होल असलेले जे हलवा आहे तो आपण यामध्ये ओवून घेणार आहोत। जो आपण पॅच लावला आहे त्याच्या भोवती लावण्यासाठी मी ओवून घेत आहे। जर आपलं बजेट कमी असेल किंवा ज्यांना कमी दरात हवं आहे, तिथे आपण जो विदाऊट होलवाला हलवा घेतला होता तोही तुम्ही चिटकवू शकता। मी इथे ओवून घेतला आहे, तुम्ही विदाऊट ओवून पण लावू शकता। सेम प्रोसिजर राहील। ग्लू लावून आपण जो आपण ओवलेला हलवा आहे तो आपण तिथे लावणार आहोत। त्यानंतर कट करून घ्यायचं आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे। जसं तुम्हाला पॅच तयार करायचा आहे, जशी डिझाईन पाहिजे तसं तुम्ही ओवू शकता। मला इथे 2 लेअरची डिझाईन पाहिजे होती म्हणून मी तसं ओवून घेत आहे। यासाठी तुम्ही आधी गाठ मारून पण घेऊ शकता आणि मग लावू शकता किंवा नंतर गाठ मारू शकता। इथे हलकासा प्रेशर द्यायचा आहे, नाहीतर जो हलवा आहे तो निघून जाऊ शकतो। त्यानंतर माझ्याकडे मोठी बॉल चेन आहे एक, तर ती आधी ग्लू लावून मी लावणार आहे। यामध्ये पण एक तार असते, ते तुम्ही हळूहळू जवळजवळ घेऊन लावायचे आहे। असे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे पॅच बनवू शकता। वरती चोकरसाठी पण सेम पॅच बनवू शकता किंवा तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल, कोणाला चौकोनी हवी असते, कोणाला राऊंड हवी असते, तर तुमच्या डिझाईननुसार तुम्ही बनवू शकता। सेमच पॅच राहतात। मी अजून एक लेअर हलव्याची ॲड करत आहे। तुम्हाला जेवढा मोठा पॅच बनवायचा आहे तसे तुम्ही हलवे ओवून त्यामध्ये टाकले तरी चालेल। आणि नंतर जिथे आपण गाठ मारतो तिथे तुम्ही ग्लू लावला तर अजून सिक्युअर होऊन जातं ते, तर तसंही केलं तरी चालेल। हा माझा पॅच आता तयार झालेला आहे। आता सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे। जेवढा आपल्याला उंचीचा नेकलेस हवा आहे, आपलं मेजरमेंट घ्यायचं नेकपासून, जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढंच आपण घ्यायचं आहे। मी माझं मेजरमेंट करून एक उंचीचा धागा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण हलवा, त्यानंतर गोल्डन मनी, परत हलवा आणि गोल्डनमध्ये अशा प्रकारे माळ तयार करून घ्यायची आहे। यामध्ये पण तुम्ही तुमच्या डिझाईननुसार माळ तयार करू शकता। जास्त हलवे घालून, कमी मनी घालून किंवा 2-3 हलवे, 1 मनी, 2 मनी अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर आपल्याला अशा मी 6 माळा तयार करून घ्यायच्या आहेत, कारण माझा पॅच मोठा आहे, सो मला मोठा हार हवा आहे। तर मी 6 माळा तयार करून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। नंतर जो पॅच आहे तर त्याच्या साईडला मला गोल्डन मनी लावायचे आहेत फॉर द डिझाईन। तर ग्लू लावून त्याच्यामध्ये मनी सेट करायचे आहेत। पूर्ण राऊंडला आपल्याला मनी लावायचे आहेत। याच्यामुळे आपला जो पॅच आहे तो खूप सुंदर दिसतो। आता पॅचला लावण्यासाठी खाली लटकन टाईप आपल्याला माळा तयार करून घ्यायची आहे। मी 5 माळा तयार करत आहे, एक 5 हलव्याची, एक 3 हलव्याची आणि 2 हलव्याची। तुमच्या पॅचनुसार तुम्ही कमी जास्त हलवे करू शकता किंवा कमी जास्त माळाही ठेवू शकता। तुम्ही 3ही ठेवू शकता किंवा 5ही ठेवू शकता, दिसायला खूप छान राहतं। इथे मनी सोडून हलव्यामधून पुन्हा आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे, जेणेकरून तो मनी सिक्युअर होऊन जातो आणि तिथे कुठली आपल्याला गाठ वगैरे मारायला लागत नाही। सो बघू शकता तुम्ही। आणि वरती आपल्याला दोरा सोडायचा आहे पॅचला चिपकवण्यासाठी। अशा प्रकारे 5 माळा तयार करून घेतलेल्या आहेत मी, आणि दोराही सोडलेला आहे मी। माझ्या प्रत्येक लटकनला भरपूर दोरा सोडलेला आहे चिटकवण्यासाठी। आता पॅचच्या बॅक साईडला आपल्याला ग्लू लावून त्यामध्ये लटकन लावायचे आहेत। ग्लू तुम्ही जास्त लावा तुमच्या अकॉर्डिंग। यामध्ये ग्लू गन यूज केली तरी चालेल किंवा हा ग्लू असेल तरीही चालेल। बरोबर मध्ये मोठा लटकन येईल आणि त्यानुसार
त्याच्या बाजूला त्यापेक्षा छोटा आणि त्याच्या बाजूला त्यापेक्षा छोटा असेच लावायचे आहेत. ते दिसताना खूप सुंदर दिसतं. व्यवस्थित लावायचं आहे. पूर्णपणे जो दोरा आहे तो चिकटला पाहिजे आणि जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो कापून घ्यायचा आहे. त्यानंतर सेम आपण ज्या माळा बनवलेल्या आहेत त्याच्यासाठी मोठ्यावाल्या सेम मेजरमेंटनुसार त्या लावून घ्यायच्या आहेत. आधी बघायचं की कसं दिसतंय आपल्याला आणि त्यानुसार त्या लावून घ्यायच्या आहेत. मध्ये 2 जे मणी आहेत ते सोडायचे आणि त्याच्या बाजूला लावून घ्यायचे. त्यानंतर एक कॅनव्हासचा मी राऊंड करून कापून घेतलेला आहे. आता बॅक साईडला ग्लू लावून पुन्हा आपण सिक्युअर करायचं, म्हणजे जो दोरा आहे तोही निघणार नाही आणि ते दिसायलाही व्यवस्थित दिसतं आणि टोचणार नाही आपल्याला. अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. नंतर माळांची जी राहिलेली साईड आहे तिथे आपण गाठ मारून घ्यायची आहे. तिन्ही माळांचे दोरे एकत्र करून त्यामध्ये 2-3 गाठ चांगल्या सिक्युअरपणे मारून घ्यायच्या आहेत. मी हलवा होण्यासाठी डबल दोरा घेतला होता. जर तुम्ही गोधडीचा यूज केला आहे तर सिंगल दोरा ओला तरीही चालेल. व्यवस्थित 2-3 गाठ दोन्ही साईडला मारून घ्यायच्या आहेत. मेजरमेंट बघा तुम्ही की कसं दिसतंय तुम्हाला. तुमच्या मेजरमेंटनुसार तुमच्या माळा आलेल्या पाहिजेत. यानंतर आपण नेकलेसचा जो टसल आहे तो बॅक साईडला लावणार आहे. मी जम्परिंग अटॅच करून लावणार आहे. जर तुमच्याकडे जम्परिंग भेटलं नसेल तर तुम्ही त्यालाही गाठ मारून लावू शकता डिरेक्टली. जम्परिंग घेऊन त्याला प्लायरने फिक्स करायचं आहे, म्हणजे जे निघणार नाही किंवा आपण जो दोरा त्यामध्ये लावणार आहे तो निघणार नाही. आता जे आपल्या माळांचे जे दोरे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून गाठ मारायची आहे. 2 ते 3 गाठ मारायच्या आहेत, म्हणजे ते व्यवस्थित सिक्युअर होऊन जातं. तुम्ही डायरेक्टली पण जे टसल आहे त्याला गाठ मारू शकता आणि मी एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी त्यामध्ये ग्लू पण लावत आहे, जेणेकरून जी गाठ आहे ती निघली नाही पाहिजे. असा हा माझा आता सुंदरसा लॉंग नेकलेस तयार झालेला आहे. तर तुम्ही बनवू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की रिप्लाय करेन. थँक्यू.